रामकृष्ण हरी माऊली. सर्व सृष्टीचे कल्याण करणारे महासंत ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान आणि जे ज्ञानेश्वर लिहिलेले ही 9,000 ओवीचे सार आहे, सांगत आहे, मराठीचा अर्थ सांगत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पसायदानचं संपूर्ण मराठी अर्थ, अगदी सोप्या आणि साध्या भाषेत, ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर बसलेले आहेत असे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांना साष्टांग दंडवत आणि जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार करत आहोत. आपल्यापैकी बरेच जणांना पसायदान हे तोंडपाठ असेल. लहानपणापासून आपण जाणत आहोत, ऐकत आहोत की जेणेकरून लता मंगेशकर यांच्या आवाजातील मधुर संगीतातून पसायदान ऐकले असेल. शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदानाचा समावेश आहे, पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितलेला नाही. हे आपले दुर्भाग्य आहे. जेव्हा तुम्ही पसायदानचा मराठी अर्थ ऐकलात तर खरंच आश्चर्यचकित होऊन आयुष्यात इतके मोठे कार्य करून संत ज्ञानेश्वर माऊलीने ईश्वराकडे स्वतःसाठी काहीच मागितले नाही. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी चराचरामध्ये व्यापलेले भगवंताकडे लोक कल्याणासाठी मागणी मागितली आहे. चला तर मग पसायदानचा अर्थ समजून घेऊया. आता आयुष्यात्मते देवे येणे वागज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे माझ्या विश्वाच्या